2.5-3 लाख रुपये 70 दिवसामध्ये मला ह्या फार्ममध्ये राहतात निवड लागतात. माझा टोटल एक 7,000 कावेरी पक्ष आहे. म्हणजे आता जे नवीन तरुण येणार आहे तिथे पण येणार आहे या व्यवसायामध्ये त्यांना तुम्ही युवा उद्योजक युवा तरुण म्हणून तुम्ही काय सांगू शकता? नमस्कार, तुमचं बोल धडक बे धडकमध्ये स्वागत आहे. तुमचा थोडक्यात परिचय सांगा. माझं नाव आरू माने आहे, राहणार बीड वगैरे. हे आपलं फार्म जे आहे नवगुण राजुरीला आहे. तर इथं एक माझं 4 फार्म आहेत आपल्या जागेच्या हिशोबाने. त्यामध्ये कसं आहे एक 7,000 पक्षी आहे माझा कावेरी गावरान जातीचा. तर हा पक्षी बेसिकली लोक चिकनसाठी करतात पोल्ट्री फार्ममध्ये. माझा अंड्यावाला पक्षी आहे, कावेरी गावरान जातीचा पक्षी आहे. हा पक्षी मी अंड्यासाठी जर ठेवला त्याच्यामध्ये एक 90% फिमेल राहते आणि एक 10% मेल राहते. उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर 7,000 पक्षामध्ये माझे जे 4 फार्म आहेत त्याच्यामध्ये सांगायचं म्हणलं तर एक 6,200 वगैरे फिमेल राहते, मादी राहते आणि एक 800-900 नर राहते, नर बघून त्यांच्या ब्रिडिंगसाठी. त्याच्यामध्ये कसं आहे, आपण सुरुवातीला जेव्हा आपण 1 दिवसात पिल्लू घेतो त्याला आहे ह्याच्यातून आले ते वॅक्सिनेशन होऊन येतं. तर त्यामध्ये फर्स्टली आपण जेव्हा त्यांची ब्रिडिंग असते ब्रुडिंग, तर त्यांच्या ब्रुडिंगमध्ये आपण पार्टिशन वाईज पक्षी ठेवतो. माझं एका सिटी आहे 1750 पक्षी बसतो एका शेडमध्ये गावराने. तर त्याच्यामध्ये एक स्टीलचे पार्टिशन असतात. एका पार्टिशनमध्ये मी एक साधारणतः 600-700 पक्षी ठेवतो. आणि शेड किती बाय किती जाईल तुमची? 1750 जी कॅपॅसिटी आहे त्या हिशोबाने एक 30x70 शेड आहे. तर ह्या पक्ष्यांची एक स्टँडर्ड त्यांना जागा राहते 1.25ची, एक 1.25 फुटाची 1.25 स्क्वेअर फुटाची जागा याची राहते. तर त्या हिशोबाने त्या फार्ममध्ये एक 1750 पक्षी बसतो. तर ब्रुडिंग मॅनेजमेंट वगैरे आता सध्या दाखवायचं नाही आपल्याकडे, पण थोडक्यात सांगतो. ब्रुडिंग मॅनेजमेंट अशी राहते की 1750 पक्षी एका शेडला आहे. एक 4 सर्कल करतो आपण, 30 फुटाचं पार्टिशन राहतं. 1 फूट हाईटमध्ये एक रनिंग 30 फुटाचं पार्टिशन राहते. त्या पार्टिशनमध्ये आपण साधारणतः एका सर्कलमध्ये आपण 1000 वॅट, जसं की मर्क्युरी आहे आपण हे 500 वॅटची एक मर्क्युरी राहते. तर एका सर्कलमध्ये आपण 1000 वॅट वगैरे साधारणतः 500 ते 700 पक्षांसाठी आपण देतो. तेवढं थंडीच्या हिशोबाने जरा जास्त देतो, पण साधारण उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये आपण जरा कमी देतो त्यांना. तर शेडचे पूर्ण पडदे वगैरे आतले पडदे सिलिंग वगैरे म्हणतात का, सिलिंग वगैरे जे राहतं पूर्ण आतून सिलिंग पॅक राहतं. कडे 20x30 फुटाच्या जागी जेवढ्यामध्ये आपला पक्ष आहे तेवढ्यात, आणि बाहेरचे कर्टन वगैरे पॅक राहतात. त्यांच्यासाठी एक चिक फीडर ड्रिंकर राहतात, लहान भांडे असतात. हे भांड्यात आपण ॲटोमॅटिक राहते मोठ्या पक्षांसाठी. तर तसं ते लहानपणी त्यांना एक छोटे छोटे डब्बा भांडे राहतात, त्यामुळे आपण जेणेकरून ते भरतो त्यांना नाही का पिण्यासाठी जे काय लागेल त्यांच्या ह्याच्यानुसार. तर ब्रुडिंगमध्ये जास्तीत जास्त राहतं काय, पक्ष्यांना एक 2 टाईम पाणी, एक 4 ते 5 तासामध्ये पाणी बदलल्यानंतर संपेल त्या हिशोबाने त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार फीड आणि जे काही वॅक्सिनेशन औषध. 4 वर्षापासून हा व्यवसाय करतो मी गावरानी. तर हा एक पक्षी आहे आपला साधारणतः एक सध्या 2 महिन्याचा पक्षी आहे. आणि हा कावेरी जातीचा पक्षी आहे. त्या प्रकारे चालू आहे आपलं नाही आपल्याकडे कुठल्या जातीचे पक्षी आहेत? हा कावेरी जातीचा पक्षी आहे. सध्या हा 2 महिन्याचा पक्षी आहे. आणि साधारणतः आता हा अंड्याचा पक्षी आहे म्हणून तो आपण त्याला फीड वगैरे लिमिटेड देतो. नंतर वॅक्सिनेशन शेड्यूल वगैरे वेळेवर केलं तर पक्षी वगैरे चांगला राहतो. खाद्य कुठलं वापरता ह्याला? खाद्यांना बारामती ॲग्रोचं खाद्य आहे. किती टाईम वापरता असे? खाद्याचा टायमिंग आपला साधारणतः सकाळी 9 वाजता आपण खाद्य देतो त्यांना. तर यांना त्यांच्या कॅपॅसिटीनुसार देतो आपण खाद्य. तर त्याचा दिनक्रम थोडक्यात सांगा. दिनक्रम जर सांगायचं म्हणलं तर साधारणतः यांचा फार्मची सुरुवातीचा दिवस उगवल्याच्या नंतर आपण यांना मॉर्निंगला खाद्य देतो. मी कुणी संध्याकाळी देतो, पण सकाळी देतो. पण मी तर सकाळी देतो यांना खाद्य. साधारण त्यांच्या कॅपॅसिटीनुसार मी यांना खाद्य देतो. आता एक शेडची साईज आहे माझी 1750 पक्षाची. ते 70x30चं शेड आहे. एका शेडमध्ये 1750 पक्षी बसतात, त्या हिशोबाने यांना मी खाद्य वगैरे देतो. तर स्टार्टिंगला खाद्य टाकल्याच्यानंतर नेक्स्ट काम राहतं आपले भांडे वगैरे पाण्याचे ड्रिंकर राहतात. ड्रिंकर वगैरे आपले ते साफ करतो. तर बेसिकली त्याच्यामध्ये हेच राहतं की खाली तूप कोरडा राहायला पाहिजे, खत वगैरे वेळेवर खाद्य देणे आणि पाण्याचे भांडे वगैरे स्वच्छ ठेवलेले. तर हे बेसिक काम आहेत फार्ममध्ये. मग बाकी तर या हिशोबाने चालू राहतो. तुमच्याकडे किती काम करत असेल काम बघण्यासाठी? माझ्याकडे एक जोडी आहे, दोघं नवरा बायको आहे. तर त्या हिशोबाने ते त्यांच्या हिशोबाने त्यांना कामं वाटून दिलेली. जे लेडीज आहेत ते लेडीज पाण्याचे भांडे वगैरे साफ करणार, बाकी जो जेंट्स वगैरे आहे तो फीड टाकणार, बाकी खालते तूप वगैरे ह्याची रॅकिंग बी होते, त्याला आपण हलवतो, खत वगैरे हलवतो आपण त्या हिशोबाने तर चालतो. त्या हिशोबाने यांची कामं चालू असतात. त्या दिवसात साधारणतः सकाळी 12च्या आधीमध्ये 1-2 तास यांचं काम राहतं थांबचं. आणि सायंकाळी
आपण पाणी दिवसभर खराब होतं, कचरा वगैरे पडला तर सायंकाळी परत एकदा आपण पाण्याचे भांडे वगैरे क्लीन करून घेतो. आणि पक्ष्यांच्या आरोग्याची काळजी संदर्भात काय करतात तुम्ही? काळजी संदर्भात तेच आहे ना, जे वेळेवर खाद्य देणे. नाही नाही, लसीकरण किंवा औषध वगैरे काय लसीकरण? लसीकरण साधारणतः एक लासूड आणि गंभीर नावाचे एक लस. चिकनचा पक्ष असेल तर आपण एक 70 दिवसामध्ये चिकनचा लॉट निघतो एक गावरान पक्षामध्ये. आणि कावेरी जात वगैरे आहे ती एक 70 दिवसामध्ये साधारणतः निघून जातो. त्यांना फुल फीड वगैरे देणे आणि काय वॅक्सिन घेऊन राहतात त्याच्यामध्ये लासूड आणि गंभीर. आणि तुमच्या ह्या एक वर्षाबरोबर किती बॅच निघून जातात? गावरांच्या बॅच काढण्यात एक वर्षामध्ये साधारणतः 4 बॅच निघायला पाहिजे. एक बॅच किती महिने? 4 एक बॅच 70 दिवसाची राहते, 2.5 महिन्यापर्यंत एक बॅच चालते. 70 दिवसानंतर किती किलोचा पक्षी होतो? एक ह्याच्यामध्ये नर राहतो एक 1300-1400 ग्रामचा आणि फिमेल राहते 1000 ग्राम प्लस 1 किलोच्या पुढे जाते मग आधी. नर एक 1300-1400 ग्रामपर्यंत पोहोचतो. तर ते क्वांटिटीनुसार राहतो, त्यामध्ये मेल किती आहे फिमेल किती आहे त्या हिशोबाने त्याची साईज राहते. तुमचे 4 शेड होते, 4 शेडमध्ये साधारणतः किती पक्षी सध्या? आता हे माझं टोटल एक 30x70चे 4 शेड आहेत, तर 8400 स्क्वेअर फूट आहे माझं टोटल. तर त्या हिशोबाने आपण एका पक्षाला 1.25 फुटाची जागा देतो, 1.25 जागा देतो. तर माझा टोटल एक 7000 कावेरी पक्षी आहे. तर त्या हिशोबाने प्रत्येक शेडला मी डिवाईड केलेला आहे 1750 पक्षी. तर चालू आहे. आता हा 2 महिन्याचा पक्षी आहे, त्याची ॲव्हरेज वेट आहे 500 ग्राम प्लस आहे हा पक्षी. ह्याचा ॲव्हरेज म्हणजे कुठल्या ऋतूमध्ये जास्त निघून जातं? मान्सून नाही का, उन्हाळ्यामध्ये निघतं का पावसाळ्यामध्ये? असं आता शिवाय आता सध्या थंडीचा दिवस चालू आहे. थंडीच्या दिवसात ह्याची काळजी काय? थंडीच्या दिवसामध्ये पक्ष्यांना साधारणतः एक थंडीचं जास्त असेल तर 1 महिन्यापर्यंत त्यांना गरमीची हिट द्यावं लागते 1 महिन्यापर्यंत. तर आपण ब्रुडिंग जेवढी असते, ब्रुडिंग लिमिटेड जागेमध्ये राहते, छोट्याशा जागेमध्ये. त्या ब्रुडिंगमधून पक्षी 15व्या दिवसामध्ये 10व्या-12व्या दिवसामध्ये बाहेर पडतो. तसं पूर्ण फार्ममध्ये पक्षी आपण जेव्हा सोडतो तसं त्या फार्ममध्ये बी लाईट वगैरे करणं गरजेचं आहे थंडीच्या दिवसामध्ये. कारण की पक्षी दिवसभर मोकार राहतो आणि रात्रीच्या वेळी पक्षी एकत्र होऊन बसतो, गोळा होतो, तो त्या दबून मारण्याचे चान्स असतात त्याच्यामध्ये. थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं एक लाईट थोडी जास्त द्यावं लागते गरमीच्या आणि पावसाच्या दिवसापेक्षा. बाकी दुसरं आहे की हे तर रेग्युलर चालतं. तुम्ही पक्षी खरेदी कुठून करतात? हा पक्षी गेवरात आहे, पार्वती आहे श्री चा पक्षी आहे हा. तर हा पक्षी एक दिवसाचा पक्षी राहतोय साधारणतः 20च्या आतमध्ये, 20-22च्या आतमध्ये ह्या पक्षाची वारंवार यांच्या किमती बदलतात. त्या हिशोबाने 20, 22, 15, 16पर्यंत याच्या किमती राहतात. कावेरी RR जातीचे पक्षी, सोनाली जातीचे पक्षी राहतात त्यांच्याकडे. गेवराई आहे, पार्वती आहे श्री. बीडपासून एक साधारणतः 30-40 किलोमीटर अंतरावर तुम्हाला हा पक्षी मिळून जाईल. स्वस्त आणि चांगल्या दरामध्ये एक स्ट्रॉंगेस्ट पक्षी आहे हा. म्हणजे हा आपल्या भागामध्ये सर्वाय वगैरे करतो त्या हिशोबाने. या पक्षाचं मार्केट किंवा तुम्हाला विक्रीसाठी मार्केट उपलब्ध कुठं आहे? विक्रीसाठी मार्केट आहे ना. आता मार्केट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे होतात. तर आपल्याकडे पक्षाची क्वांटिटी पाहिजे, तर आपल्याकडे क्वांटिटी आहे 2000 प्लस, 1000 प्लस. तो व्यापारी होलसेल वगैरे रेटमध्ये येऊन तुमच्याकडं जे मार्केट रेट चालू आहे, तुम्हाला मार्केट रेट पाहायचा असेल तर एक ऑनलाईन ॲप आहेत पोल्ट्री ट्रेडरचे. तर त्या ॲपवर तुम्हाला ऑनलाईन रेट राहतात. साधारणतः दुकानामध्ये व्यापाऱ्यांकडे बी तुम्हाला त्याचे रेट समजतात. तर आपल्याच्या क्वांटिटी आपल्याकडे किती पक्षी आहे, काय पक्षी, त्या हिशोबाने तुम्हाला व्यापारी भेटतात. ते KGSमध्ये पक्षी विकला जातो. मला साधारणतः 140 प्लस पक्षी द्यायला पाहिजे किलोप्रमाणे. ते एका पक्षासाठी तुम्हाला एक 90, 95, 100 रुपये खर्च येतो 70 दिवसामध्ये. ते एक तुमच्या रेट मार्केट रेटनुसार तुम्हाला पर पक्षामागे 20 रुपये जरी प्रॉफिट भेटला तर 1000 तुमचा पक्ष असेल तर तुम्हाला 60,000 रुपये प्रॉफिट 70 दिवसामध्ये मिळू शकतो यामध्ये. तर तुमच्या क्वांटिटीवर डिपेंड आहे ते. जेवढा जास्त तुमच्या पक्ष आहे 5,000, 10,000, तर त्या हिशोबाने तेवढं KGS वाढेल तेवढं तुम्हाला त्याचा KGSनुसार प्रॉफिट भेटणार. या पक्षामध्ये प्रमुख रोगराई कुठले येतात साधारणतः जास्त याला समस्या होते? साधारणतः चिकनच्या पक्षामध्ये रोग तर येत नाही, पण वर्षात एखादी वेळेस बायचान्स छोटा मोठा रोग आला तर त्यासाठी वॅक्सिन आहेत. जसं की लासोट आहे, डोळ्याचा देवी रोग आहे, गंभोरा वगैरे आहे, ते वॅक्सिन देणे. देवीवरती वगैरे यांना विमरल वगैरे टॉनिक आहे ते देणे. बाकी दुसरे बी टॉनिक राहतात त्यांच्या इम्युनिटी बुस्टरसाठी, आता ते टॉनिक देणे. बाकी अँटीडॉक्स वगैरे तुम्ही देऊ शकता यांना. बाकी हे वेंकी फार्माचा आहे. आता माझा फार्म मोठा आहे म्हणून मी जास्तीत जास्त काळजी घेतो. वेंकी फार्माचं एक हे आहे ट्रेसवेल म्हणून आहे. जेव्हा पक्षी 7 ते 15 दिवसापर्यंत 1 महिन्यापर्यंत आपण ट्रेसवेल देऊ शकतो. म्हणजे जेणेकरून पक्षी लहान असतो, दिवसभर पक्षी डिस्टर्ब राहतो, तर तो त्याची इम्युनिटी वगैरे चांगली राहण्यासाठी आपण ते देऊ शकतो. या व्यवसायामध्ये किती वर्षापासून आहे? 4 वर्ष झालं साधारणतः मी हा फार्म चालवतोय. तर एक कंटिन्यू माझे वर्षाचे 4 लॉट तुम्ही काढतो. या व्यवसायामध्ये येण्या अगोदर तुम्ही कोणाचं मार्गदर्शन घेतलं होतं का किंवा डायरेक्ट आला? साधारणतः आमच्या काही वर्षापूर्वी आमचे मोठे मामा वगैरे हा बिझनेस करायचे, तर त्यांची 1000-2000 पक्षाची कॅपॅसिटी होती. तर ते फक्त त्यांच्यासोबत राहून पाहून वगैरे तर थोडासा अनुभव होता. आणि बाकीचं काय स्वतःचे मॅनेजमेंट वगैरे जरा चांगली असल्यामुळे आणि बाहेर बी काय फार्म राहतात ज्यांचं
जो अग्रेसर आहे, जो चांगला फार्म मॅनेजमेंटचे फार्म चांगले आहे, त्या हिशोबाने त्यांच्याकडून काही स्वतःचं मार्गदर्शन घ्यावे, त्या हिशोबाने माझं चालू आहे. आणि स्वतःचा अनुभव चांगला असल्यामुळे मला त्याच्यामध्ये अडचणी आतापर्यंत आलेल्या नाही. म्हणजे आता जे नवीन तरुण येणार आहेत, उद्योजक येणार आहेत ज्या व्यवसायामध्ये त्यांना तुम्ही युवा उद्योजक युवा तरुण म्हणून तुम्ही काय सांगू शकता? किंवा उद्योजक जसं की आता साधारणतः खेड्यापाड्याच्या गावाची मुलं वडिलोपरची शेती राहते, तर काही दिवसात एक 4-2 तास वेळ भेटतो. त्यांनी कमीत कमी आता 1000-2000 पक्षांचं जर केलं तर त्यांच्यासाठी हा व्यवसाय चांगला आहे, की आपला अभ्यास करू शेतीला जोडधंदा म्हणून वडिलांसोबत पाठीमागे मागे पुढे पाहणारा कोणी आपला स्वतःचं थोडंसं नव्या पिढीच्या हिशोबाने एक तंत्रज्ञान वापरून स्वतःची बुद्धी वापरून आपण हा करू शकतो, जेणेकरून एका माणसाला 2000-3000 पक्षापर्यंत एक माणूस साधारणतः दिवसात 2-3 तास कामाचे देऊन पाहू शकतो. त्यांच्यासाठी हा व्यवसाय चांगला आहे. आपलं घरचं पुरतं सगळं बघत बघत त्या हिशोबाने हा करू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये काय काय अडचणी काय येतात त्यांना सांगा. अडचणी काय नाही, शेड्यूल वाईज तुम्ही 2-4 लॉट तुम्ही काढले, किती किती पक्षापासून सुरुवात करावा कमीत कमी? साधारणतः आपल्या पहिली गोष्ट राहते बजेटची अभिव्यक्ती. बजेटच्या हिशोबाने आणि आपल्या फॅमिली बॅकअप काय आहे, आपल्याकडे दुसरं उत्पन्न काय आहे, त्या उत्पन्नाच्या जोरावरती आपण पक्षाची क्वांटिटी ठेवू शकतो. म्हणजे उत्पन्न घरचं चांगलं, बॅकअप उत्पन्न चांगलं, शेतीतून तुम्हाला चांगला प्रॉफिट येतो. तर त्या हिशोबाने तुम्ही हा बिझनेस करू शकता. तुम्ही साधारणतः एक 500 पक्षापासून जरी सुरुवात करत असता तर तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्या बजेटनुसार, तुमच्या ह्याच्यानुसार, मॅनेजमेंट चांगले असेल, तुमच्याजवळ वेळ असेल पाहण्यासाठी तुम्ही 1000-2000 पक्षापासून तुम्ही स्टार्ट करू शकता. त्याच्यामध्ये फक्त निगा घेणे, पक्षाची मर होऊ नये, पक्षाला सुटसुटीत वातावरण पाहिजे, वेळेवर खाद्य पाणी तुम्ही देऊ शकता. तर त्या हिशोबाने तुम्ही करू शकता तुम्ही सुरुवात. तुमची शेड किती बाय कितीचे? तुमच्या 4 शेड आहेत ना, 4 शेडला खर्च किती आला? आता ते माझे साधारणतः एक 4 शेड आहेत. ते 30x70चे शेड आहे. साधारणतः या प्रकारे जसे माझे शेड आहेत 30x70मध्ये. आता माझ्या फार्मचं जर स्ट्रक्चर सांगायला म्हणलं, त्याला जमिनीपासून एक 2 फूट हाईट दिल्याच्यानंतर एक 10 फूट जे इनर हाईट आहे उताराच्या बाजूला, आणि हा 30x70 फूट लांबीचा फार्म आहे. त्याला एकूण खर्च किती आला सर? ते एक साधारणतः एक 200 स्क्वेअर फुटांना तुम्हाला या फार्मला खर्च देऊ शकतो. एक 2100 स्क्वेअर फुटला जवळजवळ तुम्हाला एक 5 ते 7 लाख रुपयेपर्यंत याच्यामध्ये खर्च येऊ शकतो. जेवढं तुम्ही स्ट्रॉंग बनवून आमचं फाउंडेशन होतं त्या हिशोबाने तुम्हाला त्याच्यासाठी खर्च येऊ शकतो. ते कमीत कमी 4 ते 7 लाखापर्यंत तुम्ही हा फार्म, या क्वालिटीचा फार्म तुम्ही बांधू शकता. तर माझं जागेचा आहे विषय. साधारणतः पूर्वी मी बांधताना 100% फार्म आहे पूर्व पश्चिम दिशेत बांधतो. तर ज्यांची जशी जागा आहे त्या हिशोबाने ते फार्म तर 100 फुटापासून 300 फुटापर्यंत तुम्ही फार्म बांधू शकता. तर रुंदी कंपल्सरी 30 फुटापर्यंत फार्मची रुंदी असायला पाहिजे. तर रनिंगमध्ये तुम्ही लांबीला 300 फुटापर्यंत तुम्ही फार्म बांधू शकता. आता माझ्या जागा कमी असल्यामुळे 70 फुटापर्यंत बांधलेले, पण ती मी 4 शेड डिवाईड केली. तर आपापल्या जागेनुसार, वातावरणानुसार शक्यतो फार्म गावापासून वस्तीपासून लांब राहावा. त्याचं कारण काय? गावापासून वस्तीवर लावून राहिलं. म्हणजे 2-4 किलोमीटर. कारण तर ते आहे की शक्यतो आता वास राहतो, तर तुम्ही जास्त काळजी घेतली तर वास आता कमी राहतो, पण पोल्ट्री फार्ममध्ये वासाचं प्रमाण जास्त राहतं, तर गावकऱ्यांना त्रास होत आहे. जेणेकरून हेच मेन कारण आहे त्याचं, गावापासून वस्तीपासून लांब राहण्याचं. आणि बाकी की छोटे मोठे व्हायरस राहतात इन्फेक्शन, हे जे आपल्या गावातले लोक असतात ते बाहेर कुठे जातात, त्यांच्यावर काही इन्फेक्शन आलं किंवा गावाच्या जवळ आहे तर ज्या हे राहतं वातावरणाचं काही इन्फेक्शन वगैरे याची भीती राहते. पण जेवढं जास्त त्याचं ऊन पाहिजे, वातावरण मोकळं पाहिजे, मोकळी हवा पाहिजे, त्या ठिकाणी फार्म असेल तर यांना इन्फेक्शन यायचा चान्स कमी राहतो. आणि पक्षी जेवढा शांत असेल तेवढं पक्षीची ग्रोथ चांगली होते. त्याचा माइंडसेट तेवढा पक्षाला आराम असेल. दिवसभर कमीत कमी पक्षी खातोय तर रात्रीच्याला त्याला आरामच भेटला पाहिजे पक्षाला, पक्षाची ग्रोथ वगैरे चांगली राहते. हे कारण आहे गावापासून लांब राहण्याचं. सरासरी नर किती त्याच्यामध्ये? मर ह्याच्यामध्ये स्टँडर्ड मर राहते 70 दिवसामध्ये 5% मर राहते. 5% म्हणजे तुमचा पक्षी 1000 पक्षी तर तुम्हाला एक 50 पक्षी तुमची मर होणार. जेवढा तुमचा पक्षी क्वांटिटीनुसार त्याला टक्क्यामध्ये मर राहते. स्टँडर्ड मर आहे जी 5% मर होते ते 70 दिवसामध्ये चिकनमध्ये, तर ती होते. तर त्याच्यापेक्षा जास्त होत बी नाही. ती काळजी जर घेतली तर मर नाही व्हायला पाहिजे. आणि कदाचित 5% पण मर होत नाही. तुम्ही व्यवस्थित घेतलं 1-2% मर तुमची 1000 पक्षामागे एक 30-40 पक्षाची मर व्हायला पाहिजे 70 दिवसामध्ये. त्यापेक्षा जास्त नाही गेली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्हाला वर्षाकाठी याचं उत्पन्न किती आहे? उत्पन्न आता माझा जर 7,000 पक्षी आहे, तर आता अंड्यामध्ये जर आपण काम केलं तर अंड्याचा विषय वेगळा आहे, तो आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू. पण चिकनमध्ये जर काम केलं तर साधारणतः पर पक्षी एक 25 ते 30 रुपये पर पक्षी राहायला पाहिजे फार्मरला. तर आता क्वांटिटी जर असला, आता माझा 7,000 पक्षी, तर माझा एक 1.25 किलोचा पक्षी जर झाला जवळजवळ 7 टन माझा माल जातो. आणि मार्केट रेट जर एक 140, 150, 120 जो भेटला तर त्या हिशोबाने मला एक 7-8 लाख रुपये त्याच्यामागे मिळून जातो. तर त्याच्यामध्ये खर्च बी राहते.
तर आता 7,000 पक्षाचं बजेट आहे जातं माझं 12-13 लाखाकडे बजेट जातं चिकनचं. तर त्या बजेटच्या अनुषंगाने मला एक 2.5-3 लाख रुपये एक 70 दिवसामध्ये मला ह्या फार्ममध्ये राहतात निवड नफा. फार्म खर्च जातो माझा एक पर पक्षी 230 रुपये खर्च जातो. आणि अंड्याचं उत्पन्न किती होतं अंडे घेतले तर? जर आपण अंड्यामध्ये जर हेच पाहिलं तर ह्या पक्ष्यांना आपण 1 दिवसापासून पाळतो. त्यांना एक 5 महिने वेळ पाहिजे अंड्यावरील. 5 महिने तुम्हाला त्यांची काळजी घेणे, त्यांना लिमिटेड फीड देणे, तुमचं पाणी, तुमचं वॅक्सिनेशन करणे. जर अंड्याचा फार्म असेल तर अंडे आपण एक 12 महिने अंड्याचं उत्पन्न करतो अंड्याच्या फार्ममध्ये. आणि त्याच्यामध्ये काय राहतं, एक 5व्या महिन्यात पक्षी अंड्यावर येतो तर 5 महिने प्लस एक 13 महिने पक्षी तुमचा अंडे देतो. त्याच्यानंतर मी पक्षी अंडे देतो पण त्याचं प्रोडक्शन कमी होतं. एक 18 महिने हा पक्षी फार्ममध्ये राहतो. तर त्या हिशोबाने तुम्हाला ह्याला वॅक्सिनेशन करणं फार महत्त्वाचं. वॅक्सिनेशन वगैरे केलं तर म्हणजे फ्युचरमध्ये जे आपल्या फार्ममध्ये एखादा व्हायरस वगैरे येणार आहे तर चिकनच्या शेडपेक्षा यांच्यामध्ये जरा जास्त रिस्क जास्त राहते. हा पक्षी जास्त दिवस आपल्याकडे एकाच जागेवर राहतो, वातावरण एकच राहतो. त्यांना व्हायरस आलं तर त्यांना ते सर्व व्हावं म्हणून यांना एक वॅक्सिनेशन राहतं. ते वॅक्सिनेशन डॉक्टरच्या सल्ल्याने, वेटरनरी डॉक्टर वगैरे राहतात त्यांच्या शेड्यूलप्रमाणे ते वॅक्सिन देणं गरजेचं आहे. तर एक 70% ते कमीत कमी 65% पक्षी हा अंडे घालतो. कावेरी पक्षी 1000 पक्षामागे एक 650 अंडे कमीत कमी आणि जास्तीत जास्त एक 800 अंडे 1000 पक्षामागे म्हणजे एक 80% अंडे निघायला पाहिजे. तर त्या हिशोबाने जर तुम्ही 800 अंड्याचं प्रोडक्शन पर डे करत असाल तर एक 10 रुपये अंड्याला जर तुम्हाला मार्केट प्राईस भेटली तरी तुम्हाला एक 800 अंड्यामध्ये 8,000 रुपये तुम्हाला मिळू शकतो. त्याच्यामागे साधारणतः 5,500-6,000 फीड जरी गेलं तर पर डे तुम्ही 2,000 रुपये घर बसल्या नसल्या 1000 पक्षामागे अंड्यामध्ये तुम्ही कमवू शकता. पण महत्त्वाचं आहे की तुम्हाला अंड्यासाठी मार्केट मिळणं गरजेचं आहे. ते मार्केट अवेलेबल करून तुम्ही ते करू शकता. नवीन उद्योजकाकडे यायचं असेल, तुमच्या फॉर्मला व्हिजिट दिली तर तुम्ही त्याला मार्गदर्शन करणार? आपल्याकडे 100% मार्गदर्शन केलं जाईल. म्हणजे मी एक स्वतः युवा उद्योजक आहे आणि जे माझ्यासोबत दूध आहेत तेवढं पोल्ट्री व्यवसाय चांगला आहे. की याला गव्हर्नमेंट मान्यता देते. हे एक तर फीड प्रोडक्शन करतो. म्हणजे हे तर राहतं काय, हे एक तर मासाचं प्रोडक्शन होतं जेणेकरून लोकांना हे राहतं. तर याच्यावरती तुम्हाला पोल्ट्रीवरती लोन वगैरे तुम्हाला देतो बँक वगैरे. आणि उद्योग हा चांगला आहे. मी 100% मार्गदर्शन करणार. शक्यता आपण बाहेरून कुठे व्हिडिओ पाहत असाल. मी सध्या बीडमधून बोलतोय. तुमचा पत्ता सांगा सगळं. माझा पत्ता आहे तालुका जिल्हा बीड, गाव नवगण राजुरी. एक बीडपासून एक 15 किलोमीटर अंतरावर माझा फार्म आहे. तर तुम्ही बाहेरून कुठून जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या आसपासच्या फार्ममध्ये, नजीकच्या फार्ममध्ये तुम्ही व्हिजिट केलंच पाहिजे. 2-4 वेळा व्हिजिट करून तुम्ही त्याच्याकडून माहिती घेणे आणि त्या माहितीच्या हिशोबाने तुम्ही पक्षाची मॅनेजमेंट, त्याचं फीड कुठून येतं आहे. महत्त्वाचं हे बी राहतं की मार्केटमध्ये डीलर राहतात तर ते तुम्हाला वेगळ्या भावामध्ये फीड देतो आहे का. तुम्ही पक्षी जो आणता तो पक्षी कुठल्या व्हरायटीचा आहे, त्या पक्षात तो पक्षी आपल्याकडे सर्वाइव करतो का, त्या हिशोबाने तुम्ही पक्षी आणि त्या फीड मॅनेजमेंट तुम्ही करू शकता. फीडमध्ये जेवढे तुमचे पैसे वाचतील तेवढा तुम्ही कमीत कमी पैशामध्ये 1-1.5 किलोचा तुम्ही पक्षी प्रोडक्शन करणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट राहिला पाहिजे. सर, नवीन उद्योजकाची एक अशी अडचण असते की त्यांना लोन पास होत नाही. धंदा व्यवसाय टाकत असतो त्यांच्यासाठी कुठलं सांगेल बँक कुठली देऊ शकतो? आता त्या प्रोसेस म्हणलं त्या बँकच्या प्रोसेस आहे. त्यासाठी आपल्याकडे काय आहे, जागा शेती किती होईल, आपल्याकडे उत्पन्न काय आहे, त्या हिशोबाने तुम्ही तुमचा ITR वगैरे तुमचा असेल. ITR जर तुम्ही भरत असाल किंवा काही तुमचं एखादा इन्कम सोर्स असेल तुमचा मंथली एक 40, 50, 30 हजार रुपये तुम्ही कमवत असाल दुसऱ्या कुठल्या ह्याच्यातून, आपले वडील, आजोबा, घरातला कोणी मोठा व्यक्ती कमवत असेल तर त्या हिशोबाने तुम्ही एक लोन पास करू शकता. पोल्ट्रीसाठी लोन मिळतं. त्याची सबसिडी बी तुम्हाला चांगल्या प्रकारची राहते आणि आपल्या जागेच्या हिशोबाने त्याची तुम्ही तुमच्या इन्कम सोर्सनुसार ते करू शकता. आणि त्या लोनच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला बँकेमध्ये माझ्यापेक्षा चांगली माहिती मिळेल. तुम्ही तिकडे व्हिजिट देऊ शकता. सेल्फ बजेट असेल तर अजून चांगली गोष्ट आहे. तुमचा मोबाईल नंबर सांगू शकतो? माझा मोबाईल नंबर आहे एक 88 64 57 70. माझं नाव आहे आरव माने, राहणार बीड. धन्यवाद. धन्यवाद.